नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष महासंवाद कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. सांकवाळ ही गोव्यातली सगळ्यात मोठी कोम्युनिदाद, ज्या कोम्युनिदादीमध्ये चक्क 50 लाख स्क्वेअर मीटर फक्त जुवारी ॲग्रोसाठी दिलेत. त्यानंतरही अनेक प्रकल्प, अनेक उद्योग, अनेक संस्था या सांकवाळ कोम्युनिदादच्या जागेमध्ये सध्या उभारल्या आहेत, हे आपण पाहतच आहोत. कोम्युनिदादचा व्यवहार हा पूर्णपणे शेअर होल्डरांच्या ताब्यात असतो. शेअर होल्डर हे निर्णय घेत असतात. जसं ग्रामसभेत ग्रामस्थ निर्णय घेतात, त्याच पद्धतीनं कोम्युनिदादचा निर्णय हा शेअर होल्डर घेत असतात. आणि कोम्युनिदादचा जर व्यवहार चांगला असेल किंवा कोम्युनिदादच्या जमिनीचा जर व्यवहार पारदर्शक पद्धतीने होत असेल तर त्याचा फायदा हा नेमका शेअर होल्डरांनाच होत असतो, कारण त्यांना डिव्हिडंड, लाभांश अशा पद्धतीनं त्या व्यवहारातनं मिळत असतो. त्यामुळे आपली कोम्युनिदाद ही नेहमीच फायद्यात असावी, आपल्या कोम्युनिदादीचे व्यवहार नेहमीच चांगले असावे, जेणेकरून एक शेअर होल्डर म्हणून मला त्याचा लाभांश प्राप्त करता येतो. त्यामुळे प्रत्येक आपल्या गोव्यात एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायची आहे, ते म्हणजे अनेक गावकार कोम्युनिदादचे आज गोव्याबाहेर आहेत, परंतु ते जण मिळवण्यासाठी आज गोव्यात येतात. म्हणजे तो डिव्हिडंड, त्यांना अभिमान आहे की तो माझ्या कोम्युनिदादचा डिव्हिडंड आहे, माझ्या हक्काचा तो डिव्हिडंड आहे. सांकवाळ कोम्युनिदादमध्ये जेव्हा सुरुवातीला जे गावकार होते त्या गावकारामध्ये अलीकडे भलत्याच आडनावाचे गावकार यायला लागलेत. आणि हे कसे आले गावकार, ते सांकवाळ कोम्युनिदादचे शेअर होल्डर कसे बनले, आणि आज खऱ्या नीज गोंयकारांना बाजूला सारून हे जे परप्रांतीय गावकार जे आज सांकवाळ कोम्युनिदादमध्ये शेअर होल्डर बनलेत, तेच आज सांकवाळ कोम्युनिटीचा कारभार हाकतायत. तेच आज राजकारण्यांकडे सेटिंग करून या सांकवाळ कोम्युनिटीच्या जमिनीचे व्यवहार करतायत. दामोदर बाप, हा काय प्रकार? सांकवाळ कोम्युनिदादचे तुम्ही जबाबदार, तुम्ही माजी अध्यक्ष, अटर्नी म्हणून काम केलं, खजिनदार म्हणून काम केलं, लॉरेन्स बाप सारखे सजग शेअर होल्डर आहेत. एवढं असताना तुमच्या कोम्युनिदादवरती या परप्रांतीय लोकांनी कब्जा कसा मिळवला आणि ते शेअर होल्डर कसे काय बनले? गांवकार बाब, हांव तुमकां धन्यवाद म्हणटा. आज आमकां एक संदी दिली तुमच्या मुखार येवपाक आनी एक सगळं सांगपा खातीर. आज कितें जालां, जी जुवारी कंपनी आयली सांकवाळे, ज्या पद्दतीन आयली त्या पद्दतीन तुमकां सांगलेलें आसा. पूण जी जेन्ना कंपनी आयली ताजे बरोबर लेबर आयले. ह्या लेबरांनी बाकीची जी जमीन आशिल्ली सांकवाळ कोम्युनिदादची ताजेर कब्जो घेतलो आनी इलिगल झोपड्यो आनी हे झोपडपट्टी जावन व्हडली आतां थंय एक सगळ्यांत व्हडली गोंयची झोपडपट्टी सांकवाळ कोम्युनिदादी जाल्ली आसा. ह्या झोपडपट्टीक आज पयलीं झोपड्यो जाल्यो, आज बिल्डींग तयार जाल्या आनी हळूहळू तांणी जमीन हे जे परप्रांतीय आशिल्ले तांणी कॅप्चर केल्या. जमनीक तांणी कॅप्चर केल्यो. हळूहळू तांचें लक्ष आमच्या कोम्युनिदादीच्या मॅनेजमेंटा कडेन गेले. म्हणजे थंय वतकीर आमकां थंय कितें तरी आनी फायदो आसतलो किंवा आमकां आनी जमीन कॅप्चर करपाक मेळटली, ह्या विशयाचेर तांणी फोकस दवरली. आनी साजूक शेअराचो जो 20 रुपयाचो शेअर आज 2 लाखां पावला, 2.5 लाखां पावला. हे लोक जे आसा न्ही ते दिवपाक तयार आसात. आनी कोणी जो आमचो शेअर होल्डर आसा, जो नीज गोंयकार शेअर होल्डर आसा, तो ह्या हाका बळी पडला आनी हे शेअर जे आसा हे परप्रांतीया कडेन गेल्ले आसा. 2 लाखां, 1.5 लाखां कडेन जे आतां प्रचंड प्रमाणात शेअराचो रेट वाडिल्लो आसा ह्या परप्रांतीयांनी. पण मला एकच मी तुम्हाला डिस्टर्ब करतो की शेअर जे आहेत कोम्युनिदादचे ते बिगर गावकारांना तुम्हाला विकता येतात. आता आम्ही हाजेर एडमिनिस्ट्रेटराक विचारलेले. एडमिनिस्ट्रेटरान आमकां कितें सांगलां, जी आता जे प्रमाणे कंपनीचे शेअर आसा त्या प्रमाणे म्हणटा तो कोम्युनिदादीचे शेअर म्हणटा, म्हणजे इट कॅन बी ट्रान्सफरेबल म्हणटा तो. आनी त्या हाजेर तो एक्चुअली आमी रेजोल्युशन घेवन एडमिनिस्ट्रेटराक धाडला आनी ताजेर बंदी घातल्या. जे परप्रांतीय आता जे हांव जेन्ना म्हाजे मुखार जेन्ना आयले तेन्ना आमी एक रेजोल्युशन घेतलें की परप्रांतीयाक पूण जे आडनांवां जे आमकां दिसता जी परप्रांतीयाची, समज एक आडनांव कोणाचें आसा वेगळे हाजे, येल्लप्पा, मल्लप्पा, कोण जावं दुसरे नांवाचे जे आसा, केरला नांवाचे आसा, तांकां आमी हे ट्रान्सफर करप ना हें रेजोल्युशन घेतलां. आनी आमी आज थोडी जी शेअर आसा ती ट्रान्सफर करपाचें बंद करून दवरल्या. पूण ताजे पयलीं हे सॅटेलायटी करून जे बॉडी आसा तांचे कडेन सॅटेलायटी करून किंवा एडमिनिस्ट्रेटरा कडेन ट्रान्सफर करून परप्रांतीया कडेन आज शेअर गेल्ले आसा. आनी हे जे परप्रांतीय आसा जेन्ना आमची मिटींग जाता, मॅनेजींग कमिटीची मिटींग जाता, हे आनी इलिगल एनक्रोचर जे आसा ते सॅटेलायटी करून तांची आज मॅनेजींग कमिटी जाल्ली आसा. आमी जे गांवकार आसा, नीज गोंयकार म्हणटा आमी गांवकार, आमी कुशीनच पडल्या, मेजॉरिटी तांची जाल्ली आसा आज. दामोदर बाब, या एका मुद्द्यावरती मला थोडा तुमचा वेळ द्यावा लागणार आहे की गावकारांची कोम्युनिदाद
कंपनी आली, कंपनीमध्ये गोंयकारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात आली. परंतु ती कंपनी स्थापन करताना किंवा ती कंपनी स्थापन केल्यानंतर जो मोठ्या प्रमाणात लेबर वर्ग आला, तो लेबर वर्ग कुठे राहणार होता? त्या लेबर वर्गाला राहण्यासाठी कुठे सोय होती? साहजिकच त्यांनी कोमुनिदादच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलं, तिथं झोपड्या उभारल्या, तिथं ते स्थायिक झालं, त्याच कंपनीत त्यांना नोकऱ्या मिळाला आणि आज हळूहळू कोमुनिदादच्या गावकऱ्यांची जागा हे लेबर लोक घ्यायला लागले. दुसरी गोष्ट, कोमुनिदाद ही गावकऱ्यांची संस्था. या कोमुनिदादचे शेअर जर बिगर गोमंतकाकडे जाऊ लागले, गोंयकार हे नेहमीच गरजेला म्हणतात ते गरजवंताला अक्कल नसते अशी एक म्हण असते आणि गोंयकार हा नेहमीच गरजवंतच असतो. आणि गोंयकारांनी जर आपली अक्कल गहाण ठेवून अशा पद्धतीनं प्रत्येक कोमुनिदादचे जर शेअर परप्रांतीयांना जाऊ लागले, लाखांनी कोट्यांनी जर ते हे शेअर घेऊ लागले, तर गोवा हा टिकणं कसं शक्य आहे? दामोदर बाबाने जे सांगितलं की ऍडमिनिस्ट्रेटरचं म्हणणं आहे की हे शेअर जसे कंपनीचे शेअर असतात तसे ते ट्रान्सफरेबल शेअर. ही अक्कल या कोमुनिदादांना कोणी दिली? म्हणजे साहजिकच कोमुनिदाद या संस्थेचं महत्वच कशात आहे, तर ती गावकऱ्यांची कोमुनिदाद. बरोबर. जर एखाद्या गावकऱ्याला जर आपले शेअर विकायचे असतील तर त्यांनी ते फक्त दुसऱ्या गावकऱ्यालाच विकायला पाहिजे. हे शेअर जर अशा पद्धतीनं परप्रांतीयांना जर विकण्याची मुभा मिळाली तर साहजिकच जे गरजवंत असतील ते या पैशांच्या आमिषाला बळी पडून हे शेअर विकत घेणार. या संदर्भात कायद्याची तरतूद काय आहे आणि या संदर्भात कायद्याचं आव्हान जर द्यायचं झालं आणि एक कायदाच विधानसभेत जर तयार करायचा झाला, कुठल्याही पद्धतीत कोमुनिदादचा शेअर हा बिगर गावकराकडे जाता कामा नये. नेमकी काय भूमिका आहे त्या संदर्भात? आणि आता आम्ही जर समज तशें करतलो जाल्यार आमचे कडेन माजन एकटा आसा पळय. माजन एकटा कितें आसा, जो आजो आसा, आजा फाटल्यान ताजो चलो, नंतर ताजे नातरां सगळे जे कोण मेल फेमेल आसा ते येतात माजन पद्दतीक. तशेंच हे आमचे कोमुनिदादीक जाचे कडेन शेअर आसा, गांवचो शेअर, ताणें तो ट्रान्सफरेबल ताजे फॅमिली भितर जावपाक. अँड एक्स्ट्रीम केसीस इट कॅन गो टू गोंयकार ओनली. जो गोंयकार आसा आनी स्पेसिफिकली गांवचो कोण आसा ताका वचपाक जाय ताजे. ही जर समज हातूंक जर मांडणी करत विधानसभेक ताणें लेजिस्लेशन हाडत जाल्यार ते आमचें जावपाक शकता. नाही, मला वाटतं मांडणी करायची गरजच नाही. जसं आपण उदाहरण दिलं महाजन, तशाच पद्धतीनं खाजन शेतीची जी टेंडन्सी असते ती सुद्धा हेरिडिटरीच जाते, ती दुसऱ्या कुणाच्या नावावरती जाऊ शकत नाही. हा फक्त केवळ या राजकारण्यांनी आणि अशा दलालांनी तयार केलेली ही पळवाट आहे आणि त्या पळवाटेमुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली. नारायणबाब, तुम्ही आरटीआयच्या माध्यमानं वेगवेगळे कायदे, वेगवेगळी पत्र, वेगवेगळे व्यवहार याचा अभ्यास करून आता तुम्ही आतापर्यंत हा लढा देत आहात. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 2000 मध्ये तुम्ही मॅनेजिंग कमिटी ताब्यात घेतली आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं जवळजवळ 5 वर्ष तुम्ही फक्त वकिलांकडे पाठपुरावा केलात, केस समजून घेण्याचा प्रयत्न केलात. हा सगळा प्रकार केल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलाय, म्हणजे खुद्द तुम्ही पंतप्रधानापर्यंत या सगळ्या प्रकाराची माहिती तुम्ही दिलेली आहे. आज जुवारी ॲग्रोने ती कंपनी विकली आणि साहजिकच असा एक संशय आहे की या जमीन विक्री व्यवहारात अनेक राजकीय नेत्यांचा हात आहे. अनेक राजकीय नेते या व्यवहाराशी संबंधित आहेत आणि या सगळ्या लोकांचं लक्ष हे जुवारी ॲग्रोकडच्या या जमिनीवरती आहे. या सगळ्या प्रकारामध्ये सांकवाळ कोमुनिदाद कशा पद्धतीनं याला तोंड देणार आहे आणि जर या व्यवहाराच्या निमित्तानं ही सगळी जमीन जर आज अशा पद्धतीनं जर विक्री व्हायला लागली तर सांकवाळ कोमुनिदादचं अस्तित्व अबाधित राहणार आहे का? केवळ सांकवाळ कोमुनिदादचेच नव्हे तर त्या संपूर्ण मुरगाव किंवा त्या भागातल्या गोंयकारांचं अस्तित्व अबाधित राहणार आहे का? काय वाटतं? आता हितूंक सांगपाचें मेन कितें आसा, ही जमीन एक ट्रान्झॅक्शन जालें तेजेर हांवें ऑलरेडी तुमकां सांगलेलें आसा. तेजे नंतर हितून कितें जालां, आतां आमी जी केस काडली म्हणटा पळय न्हू, ते केसीच्या माध्यमांतल्यान तुमकां आतां कितें जातलें तें सांगता की सांकवाळ कोमुनिदादा कडेन आतां सद्याक एट प्रेजेंट कसलोच लोकल स्टँड ना. ही जुवारी विकता, कोण घेता आनी कितें करता तेका आमी सद्या तरी खंय आडोवपाक शकना एज अ सांकवाळ कोमुनिदाद म्हणून. आनी हेका लागून हांव प्रायम मिनिस्टर लेवल म्हणजे थंय सुद्दां हांव म्हागेलें हें कॉरस्पॉन्डंट पावलेलें आसा आनी प्रायम मिनिस्टराच्या ऑफिसान म्हागेल्या कॉरस्पॉन्डंटाचेर खंय तरी कितें तथ्य आहा तितूंक म्हणून तेणी तो सुमोटो घेवन म्हागेले कंप्लेंट आसा तो चीफ सेक्रेटरीक हांगा रिफर केल्लो आसा की बाबा हेजेर तुवें
हे कंप्लेनीचेर एक्शन घेवची आनी म्हाका कळची म्हणून आनी आपल्याक खंय कळचें बाबा हितूंतल्यान हें कितें पळय तेणें मांडलेलें आसा हे घोटाळे म्हणून आनी कितें इलिगल जाला तेजेर गोव्हर्मेंटाक डायरेक्शन येयल्लें आसा की एक्शन घेवची म्हणून. आतां हेजेर एक्शन घेवपाक कोणूच सोदिना कित्याक हेंनी सगळे आपले जशी म्हागेली कंप्लेंट पडटा तशी तेंगेली पोळयाची जी पळय भाकरी आहा पळय न्हू ती वाडत वयता कित्याक तांकां असलेच इश्यू जाय पडटा. हे जे लोक पॉलिटिशियन आहा म्हणटा पळय न्हू ते खाली भाकरी भाजपाचीच काम करतात. ते एक्शन घेवपाक गोंयकारा खातीर झगडपाक तांकां कोणाक नाका. आनी तेका लागून दामोदरान जें सांगलो पळय न्हू आयज जी पळय जुवारी फॅक्टरी घातली नंतर जी पळय थंय स्लम तयार जाल्या ती कोणा लागून हे गोव्हर्मेंटाक लागून जाल्या. कित्याक गोव्हर्मेंटान जर हे जुवारीक सांगलेलें बाबा तुमची जे लेबर आसा तांकां तुमची प्रॉपर्टी भितर तुमी तांकां सामील करून घेयात कित्याक तेणी प्रॉपर्टी घेता आसतना तें सुद्दां दाखयलेलें आसा की तांकां लेबर जे एम्प्लॉई आसा तांकां सगळें ही जमीन रावपाक क्वॉर्टर्स हें करपाक सगळें जाय. पूण हे गोव्हर्मेंटान सगळे जे धोळे जाग कित्याक केल्या ते खाली आपल्याक पोळी बसपाचें काम करतात. गोव्हर्मेंट येयलोच गोव्हर्मेंटान तें केलां पूण कोमुलदादीचेर कोणेच आजून सुद्दां चिंतलेलें ना. आतां तुमकां सांगपाचें मुद्दो कितें आहा कोमुलदादीचो हेजेर आजून सुद्दां कांय स्टँड ना. कोमुलदादीन 2003 हेजेर केस घातली आनी केस घातली नंतर कितें जालें सुबोध कंटक आमचो एडवोकेट केस घातली आनी ती हायकोर्टात? ना सिव्हील कोर्टाक. आतां हायकोर्टाक आमी डायरेक्ट वचपाक शकना. 2003 आमी सगळी गेले नंतर केस मांडली तेणें आनी आमचे कडेन आमी एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनला कडल्यान परमिशन घेवची पडटा केस घालचे पयलीं तें घेतलें आनी थंय ऑफिशियली जें कितें आमची परमिशन कोणा कडल्यान घेवपाक ती सगळी केली आनी वास्को सिव्हील कोर्टाक आमी स्पेशल हितून केस घातली. केस घातली नंतर जुवारीक एडमिशन जालें ना आमी केस तांकां नोटीस वयता. नोटिसाचेर तेणें आमगेले हेजेर ऑब्जेक्शन घेतलें कित्याक टायम लिमीट भायर गेल्ले आसा. कित्याक कायदो कितें आसा हांगा 30 वर्सां सुद्दां जर तुवें मालकी हक जर क्लेम केले ना जाल्यार तो डिमोनर जाता असो कायदो आसा. आनी आमची जी केस पळय ती जुवारीची जी पडली पळय न्हू ती आफ्टर 33 इयर्स म्हणजे ऑलमोस्ट 35 इयर्सांनी आमी केस घातली. आनी हेजेर तेंगेलें कितें एप्लिकेशन वास्को जज बरो आशिल्लो कित्याक ताकाय कोमुलदादीची नॉलेज खबर आशिल्ली तेणें तेंगेलें एप्लिकेशन भायर मारलें. तें भायर मारलें म्हणून तें काडलें आनी चॅलेंज केलें तेणी. खंय गेले हायकोर्टान गेले. हायकोर्टांनी तेंचें म्हणणें आयकून घेतलें पूण हायकोर्टाकय थंय त्या टायमार दोनी वास्कोच्या कोर्टाक तशें हायकोर्टाकय दिसलें बाबा हे केसीक कितें तरी तथ्य आसा आनी हे बारीक इश्यू न्हू 500 एकराचो जमीन आनी कितें फ्रॉड जालो तें आमी ते केसीक सगळें मांडलें. हायकोर्टान तेंगेलें एप्लिकेशन रिजेक्ट केलें. तें रिजेक्ट केले नंतर वास्को कोर्टाक सिव्हील कोर्टाक ही मॅटर चालू जाली आनीक चालू जाली केन्ना 2003 घातलेली ती 2006 चालू जाली. म्हणजे हे अपिले गेले आनी कितें हितूंक टायम जालो. 2006 ही चालू जाली. चालू जातरी कितें जालें हांगा कोमुलदादीचो कायदो कितें आहा 3 वर्सांनी कमिटी चेंज जाता मॅनेजिंग कमिटी. आमी केस घातलेले आमचो टर्म काबार जालो. तेच्या नंतर दुसरें येयलो कमिटीचेर. दुसरें येयलो जाल्यार त्या टायमार कितें जालें 2006 आमचो जो एडवोकेट आशिल्लो तो एजी जालो. त्या केस सोडपाक पडली. त्या केस सोडपाक पडटली थंय कितें जालें एटर्नी चेंज जालो कमिटी म्हाज्या जाग्यार आमची तिगूय कमिटी मेंबर चेंज जालो एटर्नी चेंज जालो. एटर्नीन कितें केली केस काडली आनी एक सादी लॉयराक दिली आनी त्या लॉयरान थंय केसीक एपियरच जालें ना. एपियर जालें नासतना कितें जालें मॅटर 2007 एपियर जायना म्हणून डिसमीस जाली. 2007 डिसमीस डिफॉल्ट म्हणजे थंय डेटी दिवन कोर्टान ते डिफॉल्ट म्हणून डिसमीस केली. तेजे नंतर हे हांव फॉलोअप भायल्यान हांव कमिटीचें ना जाल्यार सुद्दां हांव फॉलोअप करीत आशिल्लो. तेजे नंतर कितें केलें जेन्ना म्हाका हें कळ्ळें हांवें एडमिनिस्ट्रेटराक कळयलें कलेक्टराक कळयलें रेव्हेन्यू डिपार्टमेंटाक कळयलें आनी हें परतून केस ही चालू करपा लागून प्रेशर हाडलो आनी ती ही आमची पळय तेणें डिसमीस केल्ली पळय न्हू भायर मारलेली डिफॉल्टा लागून ती हायकोर्टान अपील घालपाक लायली. हायकोर्टांतल्यान अपील करून ती परतून रिस्टोर करून घेतली केन्ना आतां 2007 रिस्टोर करून घेतरी कितें जालें कमिटीचेर एवरी 3 इयर्स चेंज जातर आसा म्हणटा रिस्टोर करून जातरी कितें जाली 2001 ती परतून चालू जाली. 7 चालू जाली ती चालू जातरी कितें जालें तितूंत कितें जालें जुवारी परतून कितें हाडलें आनी ते टायम काडपाक लागले आनी तितून परतून कमिटी चेंज जाली. अशी करून कमिटी चेंज जाता तशी ते कितें करता कमिटी कडेन फिक्सिंग करपाक लागले आनी तेन्नाय तशी कितें जाली 2010 जो एटर्नी आयलो पळय न्हू तो एपियर जायना सारको. मागीर आमचें आतां कितें जालें ट्रायल कोर्ट चलताली तितूंत एविडन्स आयिल्ली टायमार एविडन्स दिल ना.
एव्हिडन्स दिला ना कोण डेटी मागून घेतले मागीर कितें तरी एक रिजन सांगलें की बाबा एडवोकेट बरो ना आनी कितें त्या ट्रायल कोर्टान कितें केलें भायर मारलें तुगेलो चड टायम दी मागून घेतलो भायर मारलें आनी केस काडले आनी हें केलें एविडन्स क्लोज केलें एविडन्स क्लोज करून उडयलें क्लोज करतकीर कितें जालें तेजे उपरांत एटर्नी कडेन कितें तरी फिक्सेशन जालें दिसता क्लोज केलें परतून हें म्हाका जशें कळ्ळें पळय न्हू हांवें कितें केलें काडलें आनी परतून सेम कॉरस्पॉन्ड केलें कोणाक केलें आतां एडमिशनाक केलें आनी कमिटीक कळयलें जे न्यू येयले तांकां कळयलें आनी गव्हर्मेंटाक गेलें थंय तेंचेर परतून प्रेशर क्रिएट केलो आनी ती परतून हांवें रिस्टोर करपा लागून तेंचेर प्रेशर हाडलो म्हूण ते मागीर हायकोर्टान गेले आमची कमिटी आयिल्ली पळय न्हू ते हायकोर्टान गेले हायकोर्टान गेल्ले कडेन कितें जालें 2010 हायकोर्टान गेले हायकोर्टान गेल्ले कडेन कितें जालें 2011 जायसर ही केस चल्ली 2011 जायसर चल्ली थंय कितें जालें जे पयलूच 2007 कोण तर एटर्नी आयिल्लो पळय न्हू थंय एक डिस्प्यूट येयल्लो एक प्रायवेट पार्टी आनी जुवारी भितर लावन पोशना लागून डिस्प्यूट येयल्लो आड्या वयल्यान कितें तरी डिस्प्यूट येयलो आनी तेणी जुवारीचेर आनी जुवारीचे आपले म्हणपा लागले ते आपले म्हणपा लागले आनी तितून तेणी रिस्पॉन्डान एक कोमुलादी पार्टी केली ते केसीन कितें जालें ही आतां 2003 केस आनी ती 2007 कोण तरी केस घातली ते केसीन कितें केलें एटर्नी आनी कोण तरी एडवोकेट तेणें भायल्या भायर काडलो आनी ते केसीन से कितें दिली की ती जुवारीच केस म्हणून तो डिस्प्यूट येयलो तितूंक जुवारी प्रॉपर्टी म्हणली ते डिस्प्युटा वयल्यान कितें जालें ती केस तो पार्टी आपल्याले एविडन्स प्रूव करपाक शकलो ना ते गेले भायर पडले कोण घातलेली तेणी आनी आमची से कितें जाली की जुवारीची म्हणली न्हू आतां ती प्रॉपर्टी म्हणटरी कितें जाली हायकोर्टाक आमी आतां ते परतून रिस्टोर करपाक कितें आमकां एविडन्स घालपाक आयलें एविडन्सा टायमार हायकोर्टान कितें म्हणलें ती मॅटर म्हणपाक लागलो तुमी ते केसीक एडमीट करतात कितें म्हणून ती जुवारीची म्हणून आनी हांगा तुमी येदी व्हडली केस घालतात ती कित्या वयल्यान घालतात थंय तुमी तांकां ऑलरेडी से दिल्या तुमचे जुवारी म्हणून आनी ती ऑर्डर चॅलेंजूय केली ना ऑर्डर चॅलेंज करनासतना तशी दवरली हें मात कितें व्हडलें सेटींग हितून कोण येयलेलें सेटींग करपाक गेल्या म्हणजे कोमुलादीचो इंट्रस्ट कोणेच पळयलो ना म्हणजे हें तशें जायनाका हायकोर्टान कितें म्हणलें तुमगेलें एविडन्स घेवपाची गरज ना 2015 एविडन्स घेवपाची गरज ना म्हणपाक लागली कित्याक तुमी ऑलरेडी थंय सांगतात आनी ती एडमीट करता ती जुवारी म्हणून आनी ती ऑर्डर जी जाल्ली ती तुमी चॅलेंजूय केली ना चॅलेंज करिनात जाल्यार तुमकां आमी हांगा कित्याक लिबर्टी दिवपाची केस काडली आनी आमगेली भायर मारली म्हणजे अशी करून ही केस 2015 भायर पडली हें भायर पडून सुद्दां हांव उगी रावलो ना आतां हें म्हाका जेन्ना लक्षांत गेलें तेन्ना हांवें कितें केलें हें सगळें एडमिनिस्ट्रेशन लक्ष हाडलें बाबा अशें फिक्सिंग जालां आनी केस भायर उडयलें म्हणून आनी गव्हर्मेंटाचेर हाडलें आनी थंय कितें प्रेशर क्रिएट केलें आनी कितें केलें ही आतां हायकोर्टान भायर पडली म्हणल्यार आतां खंय वचपाक जाय सुप्रीम कोर्टात वचपाक जाय प्रेशर हाडटरी जनरल बॉडी कॉल केली कोमिलादीन आनी तितून डिसिजन कितें घातलें बाबा हें मॅटर बरें आसा तेन्ना सुप्रीम कोर्टान आमी अपिलेचेर चॅलेंज करपाक जाय 2016 मिटींग घेतली 2016 ते 2022 चल्लां आजून सुद्दां हें फुडें वचपाक कोण सोदिना चॅलेंज करपाक आतां कितें हायकोर्टाक चॅलेंज कितें करपाक जाय जी हायकोर्टान जी ऑर्डर दिल्या आमकां ती बॅड आसा टोटल कितें येदेशे पोशनाचेर जितून आमी खाली पार्टी जाल्ली आसा आमकां थंय एविडन्स घालपाक कांय ना खाली तेणें एक एटर्नीन कितें दिलां की आमची न्हू ती जुवारीची म्हणलें म्हणून ती 500 एकराची जमीन तूं काबार करपाक मेळटा तेजे वयल्यान काबार करपाक शकना आमची तुवें एविडन्स घेवपाक जाय आतां जर सुप्रीम कोर्टान सुद्दां वयता जाल्यार आमी कितें मागपाक जाय सुप्रीम आमची एविडन्स घेवची म्हणून ट्रायल कोर्टान म्हणजे हे परतून ट्रायल कोर्टाक रिफर जावपाक पूण हे आतां येयलेलेच कमिटी हें करपाक सोदना कित्याक येयलेलेच आपली पोळी भाजून करपाक सोदता पोळी भाजणं हा गोव्यात एक प्रचलित असा प्रकार झालेला आहे आणि पोळी भाजून आज अशी परिस्थिती झाली आहे जसं नारायण नाईकनं सांगितलं की आज कोमनीदाद गावकार आज ते कशा पद्धतीनं त्या न्यायालयीन लढ्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत आणि कशा पद्धतीनं आज न्यायालयाकडूनही त्यांचे दाखले किंवा त्यांचे याचिका या बाहेर फेटाळण्यात येत आहेत याचाच अर्थ गोंयकार संपण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झालेली आहे त्याचं हे धोतक अशा पद्धतीनं म्हणावं लागणार आहे आता सांकवाळ कम्युनिटीच्या संदर्भात या तिघाही मान्यवरांनी ज्या पद्धतीनं माहिती दिली तर मग हा एवढा मोठा घोटाळा एवढे सगळे गैरव्यवहार हे सगळं घडत असताना ज्या लोकांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्या लोकांनी ह्या सगळ्या प्रकारावरती विधानसभेत चर्चा घडवून त्या संदर्भातले कायदे किंवा त्या संदर्भातल्या कायद्याच्या दुरुस्ती या सगळ्या करणं अपेक्षित आहे सांकवाळ कम्युनिदाद म्हणजे दाबोळी मतदारसंघ कुठ्ठाळी मतदारसंघ
हे दोन्ही मतदारसंघ हे सांकवाळ कोमुनिदादशी संबंधित आहेत. परंतु आमच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत तरी कुठलाही लोकप्रतिनिधी पोटतिडकीने कुठेतरी विधानसभेत बोलतो आणि कोमुनिदादला न्याय मिळवून देण्यासाठी बोलतो असं आम्ही ऐकलं नाही. परंतु या कोमुनिदादीवरती ज्या लोकांनी अतिक्रमण केलं, या कोमुनिदादच्या जमिनी बळकावल्या, आज नवगोमंतकीय म्हणून जे लोक बनलेले आहेत त्या लोकांवरती या राजकीय नेत्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून राहिलेलं आहे. आणि खरे गोयकार हे बाहेर पडलेले आहेत. कुणालाच या खऱ्या गोयकारांची गरजही नाही, कारण त्यांचा काहीच फायदा या राजकीय नेत्यांना राजकारणात किंवा निवडणुकीत होत नाही. दामोदर बाप, तुमचे लोकप्रतिनिधी आज 2 आहेत, कुठ्ठाळी दाभोळी. खरं म्हणजे आज जे प्रकार नारायण बाबाने जे एक्सप्लेन केलेत कोमुनिदादच्या संदर्भात, ते सगळे प्रकार हे विधानसभेत आज खरं म्हणजे चर्चेला येण्याची गरज आहे. बरोबर. कायदा दुरुस्ती होण्याची गरज आहे. कारण आता सांकवाळ कोमुनिदाद ही माझ्या दृष्टीनं मी असं बघतो की हे एक उदाहरण आहे. बरोबर. जर सांकवाळ कोमुनिदाद संपली तर उद्या गोवा संपणार आहे. त्यामुळे जर आपण प्रत्येक जण म्हणतो की आज गोवा वाचवायला हवा, गोयकार पण वाचवायला हवं. जर आपण सांकवाळ कोमुनिदादच्या या चुकांची अजूनही दुरुस्ती केली तर काही प्रमाणात आपण गोवा वाचवू शकतो. तुमचे आमदार हे विषय विधानसभेत का मांडत नाहीत? गांवकर बाब, हो एक सामको व्हडलो म्हाका असो प्रश्न दिसता, का म्हणत नाही. पयलीं म्हाका दिसता कितें, हे जे मायग्रंट आसा आनी ज्यांनी जमीन जी बळकिल्ली आसा, हे सगळे एक खंयचे तरी एक आमदारा कडेन एफिलेट आसात. ते प्रचंड म्हणजे ते जे जेन्नाच्यान वोटींग तांकां आयले तेन्नाच्यान हे ह्या आमदाराक वोटींग करतात. आनी सगळे साडेलोटे हे आमदारा कडेन तांचे कडेन आसा. तांकां रेशन कार्ड दिवप, तांकां उदक दिवप, तांकां लायट दिवप, तांची घरां जेन्ना कोमुनिदाद कितें एक्शन घेवपा वता तेन्ना वाचप, हे सगळें तो आमदार करता. हे सगळे लोक ताचे बरोबर ते मिन्ने जावन आसा. सो हाजेर हे आमदार आसा तो केन्नाच थंय प्रश्न म्हणपाचो ना. तुमकां हांव आतां सांगपाक शकता हांगा मांडपाचेंच ना ते. किंवा तांचे जे वोटींग जे बेज आसा हे मायग्रंटा कडेन आसा, आमच्या गोंयकारा कडेन ना. आमी गोंयकार स्वतंत्र पद्दतीन विचार करता. आज म्हाका समज ह्या आमदाराचे बरोबर दिसना, हांव दुसऱ्या आमदाराक दुसऱ्या मनशाक वोट करतलो. पूण हे तांकां कांय पडूना. ते आपल्याच ते ज्या आमदारा कडेन हें आसा, कनेक्शन आसा, तांकांच वोट करता. हे संबंद गोंयभर तुमकां खबर आसा. आनी हे आमच्या कुठ्ठाळी मतदारसंघात ते चड आसा, किंवा दाबोले मतदारसंघात, किंवा सडा आसा, मुरगांव आसा. हे हातूंत प्रचंड प्रमाणात जमिनी ह्यो बळकावन हे लोक ह्या आमदारा कडेन बांदील आसा. सो म्हाका दिसना हे आमदार हे विधानसभेक हो प्रश्न काडटले किंवा आमचे कोमुनिदादीक सपोर्ट करतले, किंवा जे जे मॉडिफिकेशन करपाक जाय, कितें करपाक जाय, हे केन्नाच करपाचें ना. हें हांव तुमकां सांगपाक शकता. बरेच बाप, तुम्ही एक सिनियर सिटीजन, कोमुनिदादचे सिनियर शेअर होल्डर. तुम्ही आतापर्यंत अनेक राजकारणं बघितली, म्हणजे अगदी भाऊसाहेब बांदोडकरापासून ते आतापर्यंत कुठ्ठाळी दाभोळी मतदारसंघाचंही राजकारण तुम्ही बघितलं. लॉरेन्स बाब, हा इतका महत्त्वाचा विषय असूनही, गोव्याच्या अस्तित्वाशी निगडीत असा विषय असूनही, या विषयावरती ज्या पोटतिडकीनं तुमचे लोकप्रतिनिधी विधानसभेत बोलायला पाहिजेत, ज्या पोटतिडकीनं त्यांनी या कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती करायला पाहिजे, जेणेकरून कोमुनिदादची जागा ही इतर कुणाकडे जाता कामा नये, हे असं का घडलं नाही? म्हणजे हेच भागीदार होते की काय या सगळ्या घोटाळ्याला? गांवकार बाब, तुका स्वता तें सांगूंक कोंकणीन भाशेन एक म्हणणें आहा, स्वत उलयल्यार घोव मारता, फोट उलयल्यार देव मारता. असली गत जाली आमची. आतां हे आमदार आनीक एडमिनिस्ट्रेटर आनीक आमचो गव्हर्मेंट, तुका खरें सांगपाचें म्हणल्यार एडमिनिस्ट्रेटराक कोमुनिदादीची ABC देखून खबर ना. हांव तो कोड ऑफ कोमुनिदाद सांगतालो. म्हाका सांगात, तेणें हो बूक केन्ना वाचला, तेजेर रूल कितें आहा, प्रॉपर्टी ट्रान्सफर जायना आनी विकूं जायना, हें तेणें वाचलां. फक्त लेटर इश्यू करपाक, नो इट इज हीज प्रॉपर्टी, देर प्रॉपर्टी, गो हेड, आनी आपलें हें काडून रिस्पॉन्सिबिलिटी तुज्या माथ्यार घातलें. तो ते थिंगा लढत रावले. दुसरें, गव्हर्मेंट हेजेर केन्ना एक्शन घेता? इतलीं वर्सां जालीं आमी पळयलां ना. कित्याक हांवें पयलीं सांगलां म्हज्या उलोवपान, घरचो बेदी भायलो चोर.
हांव बोट दाखयना अमक्या मनशाक, पूण फाटीं एक भुमिपुत्रा म्हूण बील काडलें तें आमकां हेका तूं सारकें लागता, तुज्या प्रस्नाक आन्सर मेळटा. तें पुत्राचेर तूं कळोन येता हो आमदार, हांव नांव सांगना तुमी जाणा, हो आमदार आमकां कोमदादीचो लँड प्रोटेक्ट करतलो ना, करपाना. कित्याक तें भुमिपुत्रा म्हणटा तें जाय तेका, बिकॉज तेणें वोट मारून तेका हाडले जायत न्हू, तो जिखलो आनी एक 10 वर्सां जिखतलो. आनी तुजे कोमदाद फोंडांक गेली देखून आनी लोक मेलो, आमी गांवकार मेले आनी ते उरले, तेका चड पडून गेलो ना. कित्याक जोण एकल्याक देव समजता, तसले खबरो जाले त्यो, कळ्ळें. आनीक हांव गव्हर्मेंटाकूय ब्लेम कित्याक करता, आतां एजी आहा, नारायणान सांगलां सुप्रीम कोर्टान हिंगा थिंगा, आमकां कोणें केन्ना विचारलां बाबा तुमचें कितें जालां, यू नीड एनी हेल्प, तेंच्यानी विचारपा जाता न्हू. आमी बारीक मनीस, आमचे बोल्सांतले पयशे काडून मोडून झगडटाय, आमकां पयशांन आदार नाका, पूण एटलिस्ट मॉरालिटी सांगा, विचाराय न्हू बाबा तुमची हे व्हडले हे प्रश्न तुमचे हड्ड्यार आहा, तुमकां कितें हेल्प जाय कोण विचारता आनी केन्ना विचारतले ना. दॅट इज माय आन्सर. नारायण बाब, गोव्यात सध्या वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. अलीकडेच मला वाटतं तुमच्याच मुरगाव तालुक्यात एक रिसर्च इन्स्टिट्यूट, लॉ रिसर्च इन्स्टिट्यूटचं अलीकडेच उद्घाटन झालं. IIT आहे, IIT आहे, NIT आहे. वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सरकार जाऊन लोकांच्या जागा हडप करण्याचा प्रयत्न, मी हडपच म्हणणार आहे. बरोबर. सांकवाळची 50 लाख स्क्वेअर मीटर जुवारी ॲग्रोसाठी सरकारनं जमीन दिली, त्याच्यातली जवळजवळ 4.5 लाख स्क्वेअर मीटर ही वापरात आली. उर्वरित जमीन अजूनही तशीच आहे. मग ही जमीन या सगळ्या महत्वाच्या प्रकल्पांना का दिली जाऊ नये, जेणेकरून या प्रकल्पांना दुसऱ्या ठिकाणी जागा घेण्याची गरज भासणार नाही, या प्रकल्पात इथे आणण्यामागे सरकारचा जो उद्देश आहे तोही साध्य होईल आणि त्याच्यातनं सरकारला रेव्हेन्यू मिळेल आणि या जमिनीचा चांगल्या गोष्टीसाठी वापर होईल. आता सध्याच्या परिस्थितीत जुवारी ॲग्रोच्या विक्रीचा व्यवहार झालाच आहे. कोमनीदादचे घटक, कोमनीदादचे गावकार म्हणून आता यापुढे तुमची भूमिका काय राहणार आहे आणि तुम्ही हा विषय आता कशा पद्धतीने पुढे नेणार आहात? आता मागेले गेले ते लास्ट प्रायम मिनिस्टरा कडल्यान तांकां 2 फावटी रिमांयडर येयल्ले आसा आनी आतां लेटस्ट येयलो तो कलेक्टराक की बाबा परतून कलेक्टराक 5 रिमांयडर पावले, 5 एक आनी 2 5 रिमांयडर पावले बाबा एक्शन घे आनी रिपोर्ट कर म्हणून. पूण कलेक्टर खंय तरी वयले तेंची गॉडफादर आहा तेंचेर ते बांदून आसा. पूण आतां म्हागेलो 3रो रिमांयडर हांवें ऑलरेडी तयार केल्लो आसा, जो प्रायम मिनिस्टरा ऑफिसांत धाडपाक, तुजी जे चीफ सेक्रेटरी आहा तो सुद्दां आजून हेजेर कांय करपाक सोदना म्हणून. हो इशू वेगळो जालो. हेजे फुडें आतां दुसरो इशू आहा तो कितें आतां विकतो तांकां जर आडयतलो जाल्यार एक तर गव्हर्मेंटाक फूल पावर आसा की ते स्टॉप करपाक, कित्याक इलिगलिटी जाली सायडीक दवरी, पूण पर्पज तेंचो जो पळय लँडाचो आयलो पळय तो ओन्ली फॉर द फर्टिलायझर प्रोजेक्ट आयलो, तें सोडून तांकां कॉमर्शियल आसो. आतां ते कॉमर्शियलाचो दुरुपयोग कसो करतात की प्रॉपर्टी सेलाक काडल्या विकतात आनी तेजेर गव्हर्मेंट कन्वर्जन सुद्दां तातूंत सुद्दां दिता. पूण तुमी तसो प्रश्न काडलो पळय न्हू, तो बरे प्रकल्पा यूज करपा जाता म्हणून. आतां जे तुमी पयर आतां सांगलो पळय न्हू तुमी, जे IIT कितें येयला, दुसरें आतां आमचे सांकवाळे कला भवन बांदलो पळय न्हू, तिवूय सांकवाळे कोमदादीचो लुगार तोवूय, कित्याक तो बरें कोजा लागून दिल्लो, पंचायतीक दिल्लो, पंचायतीन काडला आनी तितून कला भवन हाडलें, नो ऑपोज. पूण आतां कितें केलां गव्हर्मेंटान सांकवाळे कोणाक कॉन्फिडन्सान घेयनासतना तितूंत ती एक कसली तरी लॉ कॉलेज हाडल्या, बऱ्याचीच आसा. पूण सांगपाचें कितें, कोमदादीन खंयच आडयलें ना बाबा, बरें कोजाक जेन्ना जमीन वयता ती अवश्य दिल्या. आतां जी जुवारीची पळय म्हणटा तुमी, ती 3.5 लाख रुपया तेणी खाली परादीपा फसरपडा पळय तेका दिल्ले आसा. तितूंतल्यान 46 लाख जमीन उरली तितूंतल्यान तेणी कितें केलां, आतां जी आयवटेल आसा जुवारी इंडियन ऑयल कंपनी, तांकां जमीन जवळ जवळ तेणी 25 हेक्टर जमीन दिल्या. जुवारी इंडियन ऑयल कंपनीक 25 हेक्टर म्हणजे ऑलमोस्ट हें आसा. आनी तेजी रेंट कितली लायली तेणी तांकां लिजाक दिल्या. आतां कोमलदादी कडल्यान जमीन घेतलेली पर्पज एक आसा, पण कोमनीदादची जमीन सब लीज करता येते. पूण सब लीज करपाक आमी लीज म्हणटा आमची म्हणटा, पूण गव्हर्मेंटान तांकां सेल करपाक करून सगळें तेंगेलें मान्य करून घेतलेलें आसा न्हू. गव्हर्मेंट हे जे पळय गव्हर्मेंटाचे ऑफिसरान केला पळय न्हू, तेजेर गव्हर्मेंट बंद करिना. आतां हांव विश्वजीत तुमी सांगता तशें
जेन्ना गव्हर्मेंट ऑफिसरच जर रॉंग करता जाल्यार तेजेर करेक्शन कोणें करपाक जाय? गव्हर्मेंटान करपाक जाय, कोमुलदाद करपाक शकना. हांगा उलटें चल्लेलें आसा. म्हाजी जे प्रायम मिनिस्टराक जे लेटर गेलां हे इलिगलिटीचेर, ते चीफ सेक्रेटरी सांगला एक्शन घे म्हणून. चीफ सेक्रेटरीन कितें काडला? कलेक्टराक धाडला. म्हणजे हांगा पोस्टमॅनाची काम करता हे, दुसरें कांय करना. आनी ते 1 म्हयन्या 2 म्हयन्या अशें डिले करून उडयतात. हेणे कितें काडला? कलेक्टरान काडला आनी एडमिनिस्ट्रेटर धाडला. आतां इलिगलिटी कोण गेले? एडमिनिस्ट्रेटरान गेला आनी एडमिनिस्ट्रेटराक सांगता तुजेर एक्शन घे म्हणून. हे कसले कायदे? बरें एडमिनिस्ट्रेटर तितलें पुरत ना. एडमिनिस्ट्रेटरान कितें सांगलां आतां? काडला आनी कोमुलदादी धाडला. म्हणजे हितूंक आमी जेन्ना सकयल्यान वयर वयतात पूण आमगेलें जे वयर पावता पळय न्हू ते परतून तेच लेवलार सकयल पावता. म्हणजे एक्शन घेवपाक कोणाक नाका. आतां हे लीज पळय म्हणटा पळय न्हू ते आमी म्हणटा कोमुलदाद म्हणटा आनी आमी दिवना म्हणटा, पूण गव्हर्मेंट मानिना आमगेलें. कित्याक गव्हर्मेंटान जेन्ना ताका एडमिनिस्ट्रेटराक इलिगल करपाक एलावड केलो आनी तेजेर एक्शन घेयना. आयज तितूंतल्यान हे जुवारी इंडियन ऑयल म्हणटा पळय न्हू तीवूय पार्ट ऑफ दीस फर्टिलायझर प्रोजेक्टाची. आयज तेणी तांकां लिजा दिल्या वर्साक 1,61,86,000 वर्साक. कोण घेता आतां? जुवारी घेता. इंडियन इथे आमची झेडा हॉटेला कडेन इंजिनियर घेता. 125 एकर त्यांनी बीट्स पिलानीक दिल्या. तेंचे कडल्यान वर्साक 25 लाख दिता घेता. आतां हे रेंट जे पळय लँड आहा पळय कायद्या प्रमाणे आमी म्हणटा ते आमकां येवपा जाय. आनी हे आमी आमगेले जी आमी पळय सिवील सूट घातलेली तितून हे मांडलेले आहा मुद्दे. पूण थंय आमगेले ते एविडन्साक पावनासतना हें बंद जाल्लें आसा. कित्याक हितून सगळ्याचे मिसळ जाल्ले आसा आनी हे कोणाक कायद्यान कोमुलदादीक बेनिफीट कोणाक नाका जाल्लो. आमी झगडटा पूण ते बाकीचे आहा ते आपल्याला पोळी बाजून घेवपाचें काम करता. बीड्स पिलांनी दिली. आतां तेजे उपरांत हें थांबलेलें ना. तेजे उपरांत तेणी काडले आनीक गेल इंडिया येयली. गेल इंडियाक दिली. गेल इंडिया फाटल्यान आतां अडानी गॅस इंडियन ऑयल ती येयले तांकां दिल्या. म्हणजे ह्यो जमनी फर्टिलायझर प्रोजेक्ट सोडून दुसऱ्याच भलतेच कामां यूज जाल्या आनी तितूंतल्यान ते जुवारी जे आहा ते प्रायवेट प्रॉफीट करपाक लागलेले आसा. आनी हेजेर गव्हर्मेंट तांकां फ्री हँड दिल्या. तुमकां जाय तें करात, आमगेलें आमकां पावयाक. अशें सद्या हे तेजे हें आसा. म्हणजे आमकां दिसता तें सांगता अशें तेंचे सद्या थंय चल्लेलें आसा. इतल्या पुरती उरलेलें ना. आतां जी फर्टिलायझर प्रोजेक्टाक लागून जी जमीन मागलेली पळय न्हू तितूंक तेणी एक्शन डीड केले. प्रायम जे जमीन आसा पळय न्हू बऱ्यो जे रस्त्याक आतां 5,000 जाग्यार 10,000 वचपाच्यो असली जमीन तेणी एक्शन डीड केल्याक आनी जी कोणाक नाका ती जमीन घेतल्या. थंय त्या जुवारी कांय करपाक शकना. त्यो सुद्दां एक्शन डीड करतना कशें केल्याक तुजे कडल्यान जर 1 लाख घेतली जाल्यार हांव तुका 50 दिता. अशें करून अर्दी मालात जमनी घेतल्या तेणी. म्हणजे अर्दी प्रोपोर्शन 1 लाख जर तुका एक्शन करपाक जाय जाल्यार हांव तुका 50 दितलो. अशें करून जमीन तेणी हडप केल्या. लोकांचेय हडप केल्या आनी तेणी बिल्डर म्हणून कोण डेव्हलपरा तेणी जोडला. जुवाऱ्याचे मॅनेजमेंटांनी जोडलेले आसा. म्हणजे अशें करून ह्यो जमनी सगळ्यो त्या लाटीत गेल्या. आनी आतां उरलेल्यो जे कोण डेव्हलपर आहा पळय न्हू तेणी भरमसाट जमीन घेतलेली आसा. घेतर आसा घेवन दवरतात आनी हांकां फूल गव्हर्मेंटाचो सपोर्ट आसा. आतां पयर हांवें तुमच्याच चॅनलाचेर खंय तरी आयकलां की कलेक्टरान थंय शेरां मारलेलो की कन्वर्जन करची ना म्हणून. पूण थंय जायना जाल्यार वयल्यान फायली पास जावन येतात आनी कन्वर्जन जावन तांकां सगळें मेळटा. म्हणजे हेजेर गव्हर्मेंटाक कोमुलदादीची पडलेलें ना. पूण तें गव्हर्मेंटाक तुमच्या माध्यमांतल्यान सांगपाक सोदता जे आयज ते पयलीं पळय गव्हर्मेंट जमीन म्हणटा पळय न्हू गव्हर्मेंटाची तूं कसलोच संबंद ना. गव्हर्मेंटाक खाली कंट्रोलिंग करपाक दवरलेला. जे एडमिनिस्ट्रेटर जावं कितें जर कोमुलदाद रॉंग करता जाल्यार गव्हर्मेंटान तेजे खाली लिगली कंट्रोल करपाचें. तितून तें सोडून गव्हर्मेंटाक कसलोच तितून रायट ना. जे शेअर होल्डर आसा पळय न्हू शेअर होल्डर गांवकार हेंचो हे जमनीचे फूल मालकी हेंचे आसा. गव्हर्मेंट तितून मालकी हक खंयच ना. पूण गव्हर्मेंट तेजो मिसयूज करता. आपली जमीन म्हणटा. आतां जशें तेणी सांगलें तशें की एक बील हाडलें तेणी की तांकां मालकी हक दिवपाचो. जेन्ना कोमुलदाद तुका सांगना तुका रायट कोणें दिलो मालकी हक दिवपाचो जे एन्करेजर आहा तांकां घर नंबर दी म्हणटा. कोमुलदादी लाखांनी कोट्यांनी पयशे जेणे केसी झगडपाक मोडटा आनी दुसरे वाटेन गव्हर्मेंट तांकां सपोर्ट करता. म्हणजे हितूंक अशें जाल्यार कोमुलदादी म्हणल्यार तेणी सामक्यो सायडीक काडलेले आसा आनी तेजे अस्तित्व तांकां गव्हर्मेंटाक जे पॉलिटिशियन आहा तांकां अस्तित्व कोमुलदादीचे काबार करपाक सोदता ते. मला वाटतं याच मुद्द्यावरती आम्ही आजच्या या चर्चेचा समारोप करणार आहोत. सरकारला कोमुनिदादचं अस्तित्व मिटवायचं आहे. कोमुनिदाद म्हणजे गावकारी पद्धत आणि गावकारी पद्धत म्हणजेच गोवा. आज जर कोमुनिदादचं अस्तित्व मिटवायचा प्रयत्न सरकार करत आहे
याचाच अर्थ सरकारला गोंयकारांचंच अस्तित्व मिटवायचं आहे असाच त्याचा अर्थ होतो. या सांकवाळ कोमुनिदादच्या चर्चेच्या निमित्तानं आज या 18 जून क्रांती दिना दिवशी आणखी एक महत्त्वाचा भविष्यातला धोका मला या ठिकाणी आमच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचा आहे. जुवारी ॲग्रो केमिकलसाठी 1969 साली सरकारनं 50 लाख स्क्वेअर मीटर जमीन दिली. आज मोपा विमानतळासाठी सरकारनं 1 कोटी स्क्वेअर मीटर जमीन दिलेली आहे. त्या जुवारीला 50 लाख स्क्वेअर मीटर जमीन दिल्यानंतर आज काय परिस्थिती झाली आणि मोपाला आम्ही 1 कोटी स्क्वेअर मीटर जमीन दिलेली आहे, तेव्हा गोव्याच्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे हे मला वाटतं वेगळं सांगण्याची गरज नाही. आज या सांकवाळ कोमुनिदादचे हे घटक कशा पद्धतीनं तळमळत आहेत, आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी, आपली अस्मिता वाचवण्यासाठी ते कशा पद्धतीनं लढा देत आहेत ते आम्ही पाहिलं आहे. आणखी काही वर्षांनी मोपा विमानतळासंबंधी किंवा पेडणे तालुक्यातले गावकार किंवा पेडणे तालुक्यातले स्थानिक लोक अशा पद्धतीनं तळमळणार आहेत. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. 18 जून 1946 या दिवशी गोवा क्रांती दिनाची सुरुवात झाली. 18 जून 2022 मध्ये आम्ही आहोत आणि एक अशा टप्प्यात आहोत की पुन्हा गोवा वाचवण्यासाठी, त्यावेळेला गोवा मुक्त करण्यासाठी क्रांती झाली. आज गोवा वाचवण्यासाठी क्रांतीची गरज आहे. आता या क्रांतीत आम्ही सहभागी होणार आहोत की आम्ही हे सगळं सोडून देऊन चैन आणि मजा करून फॉल्गा मारणार आहोत हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. फोलगीस गोयकार टिकू शकणार नाही. गोयकारानं आपली क्रांतिकारी भूमिका घ्यावीच लागणार आहे, तरच गोवा टिकणार आहे. या 60 वर्षानंतर गोव्याच्या हीरक महोत्सवानंतर आम्हाला पुन्हा एकदा संधी आलेली आहे विचार करण्याची, निर्णय घेण्याची की आम्हाला आमचा गोवा शाबूत हवा आहे की आम्हाला आमचा गोवा मिटलेला हवा आहे. निर्णय गोयकरांनाच घ्यायचा आहे. 18 जून 2022च्या या क्रांती दिना दिवशी आज या सांकवाळ कोमुनिदादच्या या मान्यवरांनी, या घटकांनी आम्हाला त्यांच्या बाबतीत जो काय प्रकार घडला तो कथन केलेला आहे. हा प्रकार गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमाने संपूर्ण गोवाभर पसरलेला आहे. त्यामुळे गोव्याच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक नीज गोयकारानं या संदर्भात विचार करण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधीचे कान पिरगळण्याची गरज आहे. जर त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना याची जाणीव दिली नाही तर हेच लोकप्रतिनिधी हे गोयच्या या व्यवहाराचे दलाल बनून आपली विक्री कधी करतील हे आम्हाला कळणार देखील नाही आणि आम्ही स्वतःच्याच कर्मानं मिटणार आहोत. जेव्हा पोर्तुगीजाच्या तावडीतनं गोव्याची मुक्ती झाली त्यावेळेच्या एका पोर्तुगीज सॉल्दादनं एक वाक्य म्हटलं होतं. ते वाक्य म्हणजे गोव्याला यापुढे कुणीही कब्जा करण्याची गरज नाही. गोवा हा स्वतःच्या कर्मानं संपणार आहे. आपली वाटचाल त्याच दृष्टीनं सुरू आहे, पण आपल्याला हे थांबवावं लागणार आहे आणि आम्ही गोयकार निश्चितच हे थांबवणार आहोत. खूप खूप आभार तुमचे. तुम्ही आज या चर्चेत सहभागी झालात. खूप चांगल्या पद्धतीनं एका गंभीर विषयावरती तुम्ही ही माहिती दिली. आपण अपेक्षा करूया की या सांकवाळ कोमुनिदादच्या प्रकाराची माहिती घेऊन किंवा या संदर्भातला विचार करून प्रत्येक गोयकार जागा होईल आणि गोय सांभाळण्यासाठी पुढे सरसावेल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. थँक्यू.